अध्याय 11 देवांकडून देवीची स्तुती। मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, देवीने दैत्याधिपती शुंभाला मारल्यावर इंद्रादी देवांनी अग्नीला पुढे करून त्या कात्यायनीची स्तुती आरंभिली। त्यावेळी इष्ट उद्दिष्ट प्राप्त झाल्यामुळे त्यांची मुखकमळे प्रफुल्लित दिसत होती व त्यांच्या प्रकाशाने दिशाही उजळून निघाल्या होत्या। देव म्हणाले, हे शरणागतांची पीडा हरण करणाऱ्या देवी, तू आमच्यावर प्रसन्न हो। हे जगन्माते, हे विश्वेश्वरी, तूच या जगाचा एकमात्र आधार आहेस। तुझा पराक्रम अनुल्लंघनीय आहे। तू जलरूपाने सर्व जीवांना तृप्त करतेस। हे देवी, तू अनंत बलाने संपन्न वैष्णवी शक्ती आहेस। तू विश्व उत्पत्तीस कारणीभूत परामाया आहेस। या सर्व जगाला तूच मोहित केले आहेस। तुझ्या प्रसन्नतेने मोक्ष लाभ होतो। सर्व प्रकारच्या विद्या ही तुझीच भिन्न भिन्न रूपे आहेत। सर्व स्त्रिया तुझ्याच मूर्ती आहेत। हे जगदंबे, या विश्वाला तूच एकमात्र व्यापून आहेस। तुझी स्तुती आम्ही काय करणार, कारण तू स्तवनापलीकडची परावाणी आहेस। हे देवी, तू सर्वात्म रूप आहेस। तूच स्वर्ग आणि मृत्यू देणारी आहेस, म्हणून तुझी स्तुती करण्यास वेदही समर्थ नाहीत, अशी आम्ही तुझी स्तुती करतो। तुझ्या स्तुतीसाठी शब्दांमध्ये यापेक्षा अधिक चांगली वचने काय असू शकतात। हे सर्व लोकांच्या हृदयात बुद्धिरूपाने अधिष्ठित असणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो। हे कला काष्ठादी रूपांनी क्रमशः अंतिम अवस्था परिवर्तनाकडे नेणाऱ्या आणि विश्वाचा संहार करण्यास समर्थ असणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो। हे नारायणी, तू सर्व प्रकारचे मंगल करणारी मंगलमयी आहेस। तू कल्याणकर्ती शिवा आहेस। हे सर्व पुरुषार्थ साधून देणाऱ्या शरणागतांचे रक्षण करणाऱ्या त्रिनयना गौरी, तुला नमस्कार असो। हे नारायणी, तू सृष्टीची उत्पत्ती, पालन व संहार करणारी सनातन शक्ती आहेस। तू तिन्ही गुणांचे आश्रयस्थान व सर्व गुणमयी आहेस। हे शरण आलेल्या दीनदुबळ्यांचे रक्षण करण्यात अत्यंत तत्पर असणाऱ्या आणि सर्वच दुःख दूर करणाऱ्या देवी नारायणी, तुला नमस्कार असो। हे ब्रह्माणीचे रूप धारण करून हंसयुक्त विमानात बसणाऱ्या आणि कमंडलूतील मंत्रोक्त जलकुशाने शिंपडणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो। हे माहेश्वरी रूपाने त्रिशूल, चंद्र व सर्प धारण करणाऱ्या आणि महावृषभावर स्वार होणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो। हे निष्पाप असे कौमारी रूप धारण करणाऱ्या, हाती महाशक्ती धरणाऱ्या आणि मयूर व कुक्कुट यांनी वेष्टित अशा नारायणी, तुला नमस्कार असो। हे शंख, चक्र, गदा आणि शार्द धनुष्य अशी उत्तम आयुधे धारण करणाऱ्या वैष्णवी शक्तिरूप नारायणी, तुला नमस्कार असो। तू आमच्यावर प्रसन्न हो। हे हातामध्ये भयंकर चक्र घेऊन आपल्या दाढेवर पृथ्वी उचलून धरणाऱ्या वाराही रूप कल्याणमयी नारायणी, तुला नमस्कार असो। हे अतिशय उग्र असे नृसिंह रूप धारण करून दैत्यवधार्थ उद्युक्त झालेल्या आणि त्रैलोक्याचे रक्षण करण्यास सदैव तत्पर अशा नारायणी, तुला नमस्कार असो। हे मस्तकावर मुकुट व हातात महावज्र धारण करणाऱ्या, सहस्त्र नयनांनी देदीप्यमान दिसणाऱ्या आणि वृत्रासुराचे प्राणहरण करणाऱ्या इंद्रशक्तिरूपा नारायणी, तुला नमस्कार असो। हे दैत्यांच्या मोठ्या सैन्याचा संहार करणाऱ्या, भयंकर स्वरूपाने विकट गर्जना करणाऱ्या शिवदूती स्वरूपिणी नारायणी, तुला नमस्कार असो। हे दाढांमुळे विक्राळ तोंड दिसणाऱ्या, नरमुंड माळेने विभूषित आणि मुंडासुराचा वध करणाऱ्या चामुंडारूपी नारायणी, तुला नमस्कार असो। हे लक्ष्मी, लज्जा, महाविद्या, श्रद्धा, पुष्टी, स्वधा, ध्रुवा, महारात्री व महाअविद्या स्वरूपिणी नारायणी, तुला नमस्कार असो। हे मेधा, सरस्वती, वरा, भूती, बाभ्रवी, तामसी, नियता व ईशा रूपिणी नारायणी, तुला नमस्कार असो। हे सर्व स्वरूपा, सर्वेश्वरी व सर्व प्रकारच्या शक्तींनी संपन्न अशा दिव्य स्वरूपिणी दुर्गादेवी, तुला नमस्कार असो। तू आमचे सर्व प्रकारच्या भयांपासून रक्षण कर। हे कात्यायनी, तुला नमस्कार असो। तुझे 3 नेत्रांनी सुशोभित असे सौम्य मुख सर्व प्रकारच्या भयापासून आमचे रक्षण करो। हे भद्रकाली, तुला नमस्कार असो। प्रखर ज्वालांमुळे भयंकर उग्र वाटणारा आणि सर्व असुरांचा नाश करणारा तुझा त्रिशूल भीतीपासून आमचे रक्षण करो। हे देवी, जी आपल्या ध्वनीने सर्व जगाला व्यापून दैत्यांचे तेज नष्ट करते, ती तुझी दिव्य घंटा माता जशी पुत्रांचे पापांपासून रक्षण करते, तसे पापांपासून आमचे रक्षण कर। हे चंडिके, ज्याला असुरांचे रक्त व मेद लागलेले आहे, ते तुझ्याच हातात शोभणारे उज्ज्वल खडग आम्हाला मंगलप्रद होवो, आम्ही तुला नमस्कार करतो। हे देवी, तू प्रसन्न झालीस तर सर्व रोगांचा नाश करतेस, पण रागावलीस तर इष्ट कामनाही नष्ट करतेस। जे तुला शरण येतात त्यांच्यावर संकटे येत नाहीत। तुला शरण आलेले लोक इतरांना आश्रय देणारे होतात। हे देवी अंबिके, तू आपले स्वरूप अनेक विभूतींमध्ये विभक्त करून या धर्मद्रोही दैत्यांचा आज जो संहार केलास, ते कार्य तुझ्याशिवाय अन्य कोण करू शकेल।
ज्यात विवेकरूपी दीप आहे अशा विद्यांमध्ये, शास्त्रांमध्ये आणि वेदातील महावाक्यात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचे वर्णन आहे. तसेच या विश्वाला अज्ञानमय घोर अंधकाराने परिपूर्ण असलेल्या अशा ममतारूपी दरीत वारंवार फिरावयास लावणारी तुझ्याशिवाय अन्य कोणती शक्ती आहे, जेथे राक्षस, विषारी सर्प, शत्रू व चोर लुटेऱ्यांच्या टोळ्या आहेत. वणवा पेटलेला आहे अशा ठिकाणी व समुद्रातही उपस्थित राहून तू त्यांच्या उपद्रवांपासून भक्तांचे रक्षण करतेस. हे विश्वेश्वरी, तू विश्वाचे पालन पोषण करतेस. तू विश्वात्मिका आहेस म्हणून विश्वाला धारण करतेस. तू भगवान विश्वनाथालाही वंदनीय आहेस. जे लोक तुझ्या पुढे नतमस्तक होतात ते समस्त विश्वाला आश्रय देणारे होतात. हे देवी, तू आमच्यावर प्रसन्न हो. यावेळी असुरांचा वध करून तू ज्याप्रमाणे आमचे रक्षण केलेस तसेच शत्रूंपासून आमचे नेहमी रक्षण कर. सर्व जगातील पापे नष्ट कर. उत्पात व पातके यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या महामारी आदी मोठमोठ्या उपद्रवांपासून आमचे रक्षण कर. हे विश्वाची पीडा हरण करणाऱ्या देवी, आम्ही तुझ्या चरणांवर नतमस्तक आहोत. तू आमच्यावर प्रसन्न हो. हे त्रैलोक्यातील सर्वांनाच पूज्य असणाऱ्या परमेश्वरी, तू सर्व लोकांना वरदान दे. तेव्हा देवांच्या स्तुतीने प्रसन्न झालेली भगवती म्हणाली, हे सुरगणांनो, तुम्ही माझ्याकडून इच्छित वर मागा. जगावर उपकार करण्यासाठी उपयुक्त असा वर मी अवश्य देईन. देव म्हणाले, हे अखिलेश्वरी, तू याचप्रमाणे त्रिभुवनातील सर्व बाधांचे निरसन कर आणि आमच्या शत्रूंचा नाश करीत राहा. देवी म्हणाली, देव हो, वैवस्वत मन्वंतरातील 28व्या युगात शुंभ निशुंभ नामक अन्य 2 महादैत्य निर्माण होतील. तेव्हा मी नंदगोपाची पत्नी यशोदा हिच्या गर्भातून अवतीर्ण होऊन विंध्य पर्वतावर राहीन व त्या दोन्ही असुरांचा नाश करीन. त्यानंतर मी पुन्हा एकदा भयंकर रूपाने पृथ्वीवर अवतार घेऊन वयप्रचित्त नामक दानवांचा नाश करीन. त्यांना भक्षण करताना माझे दात डाळिंब